चित्रपटात पहिल्या 6 दिवसात 25 कोटीचा व्यवसाय केलेला पहिला मराठी सिनेमा. खूप अभिमानाची गोष्ट आहे. कुठलाही मोठा चॅनल आमच्या पाठीशी नाही, कुठली कॉर्पोरेट कंपनी नाही. पूर्वी जसे एक सिंगल प्रोड्युसर सिनेमा रिलीज करायचा तसा आम्ही केला ना. आमच्याकडे पब्लिसिटीसाठी पैसे होते ना कशासाठी पैसे होते. पण पहिले 2 दिवस प्रयोग झाले, शो झाले आणि ज्यांनी पाहिले त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली आणि मग प्रत्येक पाहणारा आमच्या सिनेमाची, आपल्या या सिनेमाची पब्लिसिटी करू लागला आणि 6 दिवसात स्वामींच्या कृपेने एवढं मोठं रेकॉर्ड झालं. आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की जर सिनेमा चांगला असेल तर कुठल्याही सेलिब्रिटीची गरज नाही, कुठल्याही पब्लिसिटीची, मोठ्या चॅनलची गरज नाही. तुमचा सिनेमा चांगला असेल तर मराठी प्रेक्षकच तो सुपरहिट करतो. पहिल्यांदा असं चित्र झालंय की साऊथ इंडस्ट्रीमध्ये जसा प्रेक्षक हा घराघरात जाऊन सांगतो की सिनेमा बघा, तशी स्थिती आज मराठीत निर्माण झाली. त्याबद्दल मी स्नेहल हा एक आमचा कलाकार आलाय. तू इकडे, तुझं नाव काय? मला सॉरी, अभिजित दानुरे. दारुणे. कारण मी काय कलाकारांची इतकं सेटवर वाईट वागतो की नाव विचारायचं मला भान राहत नाही. ओके, तर सगळ्यांचं खूप अभिनंदन. नवचैतन्य हास्य परिवार, आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो की हा चित्रपट आता तुम्ही तुमचा केलेला आहे आणि तुम्हीच हा सिनेमा आता घराघरात पोहोचवताय. स्नेहलचा पहिलाच मोठा सिनेमा होता, ती काम करत असलेला. आवडलं का तिचं काम? खूप छान. आणि आता जोरदार टाळ्या वाजवा आपल्या मोहन जोशी सरांसाठी. वयाच्या 75व्या वर्षी काय करायचं ते मोहन जोशींनी सिद्ध करून दाखवलं. अभिनेत्याला, कुठल्याही व्यक्तीला काहीतरी सिद्ध करण्यासाठी वयाचं बंधन लागत नाही. वयाच्या 75व्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर सुद्धा तो माणूस उभा राहिला ना, असा सिनेमा केलेला आहे. म्हणजे आता परीक्षा देवाची नाही, आता परीक्षा मोहन जोशी सरांची चालू होती आणि त्यात ते 100 पैकी 100 मार्क मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.